पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली। रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी संशयास्पद गोष्टी रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना सांगितल्याची माहिती आहे। तर या भेटीचे हे फोटोज आणि व्हिडिओज समोर आलेले आहेत। एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या दोघांची रोहित पवारांनी भेट घेतली आणि त्यांच्याशी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात चर्चा करून काही कागदपत्र त्यांच्या हाती ठेवली। इराण आणि इराकमध्ये विमानाला धोका होता अशी एकनाथ शिंदेंनीही पुष्टी दिलेली आहे। आपल्या दाव्याला शिंदेंनी पुष्टी दिल्याची रोहित पवारांनी माहिती दिली आहे। रोहित पवारांनी एबीपी माझाशी बोलताना हे सांगितलंय। मुख्यमंत्री असताना दावोसला जाताना शिंदेंच्या विमानास धोका होता असा दावा रोहित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून केला होता। दोन्ही देशांनी विमान पाडण्याची धमकी दिली होती असं रोहित पवारांनी सांगितलं होतं। हद्द ओलांडत असताना VSR कंपनीनं आवश्यक त्या परवानग्या घेतल्या नव्हत्या आणि त्यामुळे इराण आणि इराकनं ते विमान पाडण्याची धमकी दिली होती असा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केला होता। रोहित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून जो दावा केलेला होता त्या दाव्याला एकनाथ शिंदे यांनीही पुष्टी दिल्याची माहिती रोहित पवारांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे। हे विमान आहे जे एकनाथ शिंदे साहेब स्वतः डावोसला गेले होते। हे विमान म्हणजे 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23ला हे दावोसला विमान गेलं होतं। कुठलंही विमान VIP ला घेऊन जात असेल नाहीतर तुम्ही स्वतः जात असाल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो। फ्लाईट प्लॅन जात असेल, समजा आपण पुण्यावरनं समजा दिल्लीला चाललोय, राजस्थानच्या एअरपोर्टला सांगावं लागतं, ETCला सगळ्याला सांगत क्लिअरन्स घेत पुढे जावं लागतं की दुसरं विमान आहे का। आणि जर इंटरनॅशनल प्रवास असेल तर मग तिथे आपल्याला बघावं लागतं की दुसऱ्या देशांची परवानगी आहे का। आणि बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं। आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमच्या आहे। आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू। हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं। त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते। मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं, इराकली सुद्धा हेच केलं। आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा एबीपी माझा।